मी 1 वर्ष ही मेहनत केली ना, तर मी माझं फ्युचर खूप ब्राईट बनवणार. जर नीटची तयारी आता कशाला करताय? आता स्कॅम झालाय, आताच पेपर लीक झालाय. मी माझ्यासोबत अँड्रॉइड फोन ठेवला तर मी डिस्ट्रॅक्ट होईल. म्हणून मग मी माझ्याकडे तो साधावाला फोन होता. टेस्ट सिरीज मध्ये काय स्कोर येत होता तुझा ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतीस? आणि मुलं काय करतात, खूप एक मिस्टेक करतात की ते ना बायोची फक्त एनसीईआरटी वाचतात आणि पेपर सारखी काही गोष्ट नसते. जर तुम्ही हार्डवर्क कराल तर सगळेजण टॉपर बनू शकतात. नांदेडला का? मग तिथला भाग्यनगर मधला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? की नागपूरच्या मेडिकल कॉलेजेस मध्ये रॅगिंग हा विषय जास्त असतो, तर तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असं काय असतंय का? चालतंय का? तर गुड मॉर्निंग फ्युचर डॉक्टर, स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल पॉडकास्ट मध्ये. हा माझा फर्स्ट असा पॉडकास्ट आहे जो की ऑनलाईन टेक्नॉलॉजीचा यूज करणं आपण घेत आहोत. आज माझ्यासोबत इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर या ठिकाणावरून एक मुलगी आहे, ती जॉईन झालेली आहे. तिचं नाव गौरी आहे. जाणून घेऊया तिची जर्नी आणि कशा पद्धतीने तिने नीट क्रॅक केली ती, आणि आता कॉलेज लाईफ कशी आहे आणि कॉलेजचा देखील रिव्ह्यू आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. स्वागत आहे गौरी तुझं आमच्या युट्यूब चॅनल वरती. थँक्यू. तर तू सर्वप्रथम तुझ्याबद्दल थोडी माहिती सांग आणि तू डॉक्टर बनण्याचा निर्णय का घेतलेला? तसं तर मला लहानपणीपासून होतं की मला डॉक्टर बनायचंय. मी एकदा क्लिनिकमध्ये गेली होती. तिथे मी बघितलं डॉक्टरांना, तर तेव्हापासून माझ्या मनाला एक ठाम निश्चय होता की मला डॉक्टर बनायचंय. तर मग मी त्याच पाथवर चालली आणि आज मी इथे आहे. तसं मी माझं 11th आणि 12th जे होतं ते माझ्या होम टाउनमध्ये केलं होतं. मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 400 मार्क्स होते. बट मग मला खूप डिसअपॉइंटमेंट झाली. इतक्या मार्क्समध्ये तर सिलेक्शन होणार नाही आहे. तर मग माझ्या फॅमिली आणि माझ्या फ्रेंड्सने मला सजेस्ट केलं, की आर-सी-सी नांदेड ही खूप छान आहे. तिथं जर तू गेली तर तुझं नक्कीच सिलेक्शन होणार. तर मी तसंच केलं. मी आर-सी-सीला गेली आणि आज रिझल्ट सगळ्यांसमोर आहे. म्हणजे आरसीसी ला कुठं तू लातूर मध्ये शिकत होती का नांदेड मध्ये? नांदेड. आर-सी-सी नांदेडला. नांदेडला का? मग तिथला भाग्यनगर मधला एक्सपिरियन्स कसा होता तुझा? हां, म्हणजे ठीक होता. सगळे चांगले लोक आहे नांदेडमधले. सगळी अवेलेबिलिटी आहे जवळपास. नीट कोणत्या इयर मध्ये तू नीटचा पेपर दिलता? मी 2024. 2024 मध्ये दिलता का? त्यावेळेस कट ऑफ खूप हाय हो, होता, म्हणजे तुला आता जे हो, कॉलेज भेटले तेवढ्या मार्क्स वर जास्त भारी कॉलेज पण भेटलं असतं तुला. किती मार्क्स होते तुला? हो. मला 661. म्हणजे 661 मार्क होते का? हो. हे मार्क्स तर म्हणजे खूप चांगले मार्क्स आहेत. आपण अकॅडमिक क्वेश्चन्स पण काही विचारणार आहोत. टॉपर विद्यार्थी होती स्टार्टिंग पासन का ऍव्हरेज विद्यार्थी होतीस? विद्यार्थिनी? तशी मी आधीपासून ॲव्हरेज होती. असं काही टॉपर नाही. पण मी मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर सगळेजण टॉपर बनतात. टॉपर सारखी काही गोष्ट नसते. जर तुम्ही हार्डवर्क कराल, तर सगळेजण टॉपर बनू शकतात. आता काही ऍव्हरेज विद्यार्थी काय होते, त्यांना टेस्ट मध्ये कमी मार्क्स आल्यानंतर ते खूप डिप्रेस होऊन जातात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय ऍडवाइस देशील? नाही, अशा टाईमला तुम्ही ना अॅनलाईज केलं पाहिजे, की तुमचं कुठे चुकत आहे, तुमचे कोणते क्वेशन्स रॉंग होत आहे, कोणत्या प्रकारचे क्वेशन रॉंग होत आहे. मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. कारण की सगळ्यांना आधीपासून सगळं नॉलेज नसते राहत. तुमच्यापेक्षा ज्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत, त्यांना पण तेच वाचलंय आणि तुम्ही पण तेच वाचताय. तर अंतर फक्त एवढं असते, की ते कशा पद्धतीने वाचतात. आणि त्यांच्या जर नंतर चुकी झाली, तर ते प्रयत्न करतात त्या चुकींना सुधारवण्यासाठी. तर आपण पण तोच प्रयत्न केला पाहिजे. आपला कोणता क्वेशन रॉंग झाला, तर त्याला अॅनलाईज करायचं, त्याचं सोल्युशन घ्यायचं. जर आपल्याला नाही करता आहे आपल्याच्यानं सॉल्व्ह तो क्वेश्चन, तर सरला डी मध्ये जाऊन विचारायचं. सगळे सर एकदम चांगले आहे, एकदम फ्रेंडली नेचरचे आहे. तुम्हाला सगळं समजून सांगणार. येस, डेफिनेटली. तुझ्या नीटची जर्नी सांग ना थोडी, कशा पद्धतीने तू नीटची जर्नी राहिलेली तुझी फर्स्ट अटेम्प्ट, आणि तू रिपीट केलता ना एक? हो, हो. तर तुझी नीटची जर्नी सांग. काय ऍक्च्युली ऑनलाईन मध्ये थोडासा गॅप पडायलाय, बट फर्स्ट पॉडकास्ट असल्यामुळे ते होऊन जाईल कव्हर, म्हणजे हो. व्ह्युअर्सला समजेल. बोल. तर तर मी 11th आणि 12th जे होतं, ते माझ्या वरुडला केलं होतं, होमटाऊनला. तर मी लोकल कोचिंग लावली होती. असे काही स्पेशल क्लासेस नव्हते केले, की नीटचे वगैरे. नुसतं बोर्ड टाइप्स होते माझे क्लासेस. मग मी जेव्हा फर्स्ट टाईम पेपर दिला नीटचा, तर तेव्हा मला 400 मार्क्स होते. मग मला एक उमेद होती, की नाही, आपण एकदा अजून प्रयास केला पाहिजे. आपण जे लहानपणीपासून स्वप्न बघितलं पाहिजे, त्याला आपण असं सोडलं नाही पाहिजे. तर माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी आणि फॅमिलीने सजेस्ट केलं, की आर-सी-सी नांदेड जे आहे, ते खूप चांगलं आहे.
तर मी आर-सी-सीला गेली रिपीटसाठी. स्टार्टिंगला गेल्यानंतर तिथलं नेचर, कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायर्नमेंट पाहून मला बरंच आधी घाबरल्यासारखं वाटलं. पण नंतर हळू मी सगळे प्रोग्रेस केली. मला जर काही वाटायचं तर मी सगळा डाऊट विचारत होती. तिथले सगळे सर जे आहेत ते खूप सपोर्टिव्ह नेचरचे आहे. आणि माझ्या फ्रेंड्सला पण मी विचारायची मग, की हे कसं करू, ते कसं करू? तिथलं सगळं एन्व्हायर्नमेंट खूप छान आहे. तर त्यांनी मला खूप जास्त हेल्प केली आहे ही जर्नी इथपर्यंत आणण्यासाठी. त्याच्यानंतर मी सगळे क्लासेस करायची, सगळे टेस्ट द्यायची. कोणती पण टेस्ट मिस नव्हती करत. सगळे मॉक टेस्ट दिले मी आणि जे माझे क्वेशन्स रॉंग व्हायचे, तर मी त्यांना घरी येऊन सॉल्व्ह करत होती. जर माझे त्यांना सॉल्व्ह नाही झाले, तर मी सरला विचारायची ते. एक नोटबुक बनवली होती, एरर बुक म्हणून. जे माझ्याकडनं चुका झाल्या, मी ते त्या बुकमध्ये लिहायची. फिजिक्ससाठी मी शॉर्ट नोट्स बनवत होती. केमिस्ट्रीसाठी मी माझ्या वॉलमध्ये शॉर्ट नोट्स शिकवायची. म्हणजे उठल्या-उठल्या मला ते सगळे नोट्स दिसायचे. एकदा म्हणजे झोपेतून उठल्या-उठल्या सगळी रिव्हिजन होऊन जात होती. आणि बायोसाठी पण पूर्ण एन-सी-आर-टी वाचायची. आणि मुलं काय करतात, खूप एक मिस्टेक करतात, की ते ना बायोची फक्त एन-सी-आर-टी वाचतात आणि एम-सी-क्यू सॉल्व्ह नाही करत. ते सगळ्यात मोठी मिस्टेक आहे. आपण बायोलॉजीचे पण एम-सी-क्यू सॉल्व्ह केले पाहिजे. कारण की आता जर आपण बघितला 2025 चा पेपर खूप हार्ड आला. त्याच्यामध्ये जर ज्यांचं बायो खूप चांगलं असेल, त्यांनी खूप इझिली स्कोर केला असेल. तर बायोला लोकं आजकाल खूप निग्लेक्ट करतात, पण बायो इज इम्पॉर्टंट. ते आपण चांगल्याने केलं पाहिजे. कारण की 50% जे आहे ते बायोनीच मार्क्स मिळते. आणि फिजिक्सचे पण आर-सीच्या मॉड्यूलमध्ये खूप डिफरंट लेव्हलचे क्वेशन्स आहेत. मीडियम, हार्ड, टफ, मॉडरेट सगळे. तर सगळे सॉल्व्ह करायचे. सगळे पी-वाय-क्यू सॉल्व्ह केले मी. आणि बस या प्रकारे सगळी जर्नी होती. तर तुला टेस्ट सिरीज मध्ये काय स्कोर येत होता तुझा ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतीस? टेस्ट सीरीजमध्ये तर मला 600 प्लसच मार्क्स यायचे. मधामधात माझी तब्येत वगैरे थोडी खराब राहायची, तर 2-3दा मला 560च्या आसपास मार्क्स आले. पण तेव्हा मी सरसोबत बोलली वगैरे, तर सरने मला सांगितलं, की "काही नाही, 1-2 टेस्टमध्ये आल्या तर काही फरक नाही पडत. तू आपली मेहनत कंटिन्यू करत राहा." आणि मी तेच केलं. आता ज्यावेळेस संडेला टेस्ट व्हायची त्यावेळेस तू पेपरच्या मिस्टेक्स कशा पद्धतीने अनालाइज करायचे? म्हणजे तू एरर बुक बोललीस ते आणि अजून काय हं, यूज हं. करत होती का तू वेगळी पद्धत? तेच. नाही, वेगळी पद्धत काही नाही. जे आपलं क्वेशन रॉंग होतंय ना, बस त्याला आयडेंटिफाय करायचं, की माझा हा कन्सेप्ट रॉंग झाला आहे. तर जो कन्सेप्ट रॉंग झालाय ते बुक ओपन करायचं आणि तो कन्सेप्ट जो आहे तो रीड करायचा, की हो, मी माझा हा कन्सेप्ट मला प्रॉब्लेम होती म्हणून माझा एम-सी-क्यू चुकला. तर मी एकदा रीड करून घ्यायची त्याला आणि तोच क्वेशन परत परत सॉल्व्ह करायची होती आणि जे क्वेशन माझे चुकले ते आम्ही बुकमध्ये लिहायची. म्हणजे यदा कदाचित जर नेक्स्ट टाईम सेम क्वेशन आला, तर माझी त्यांना सेम मिस्टेक रिपीट नाही होणार. येस, डेफिनेटली. तुला कुठला सब्जेक्ट सर्वात टफ जायचा नीटची तयारी करत असताना? मला आधीपासून केमिस्ट्रीमध्ये थोडीशी प्रॉब्लेम होती. म्हणजे मला ऑर्गॅनिक हम्म. पासून थोडी प्रॉब्लेम होती. पण मग सरांनी वगैरे खूप चांगल्याने एक्सप्लेन केलं, कन्सेप्ट समजून सांगितले, तर ते थोडी ठीक झाली माझी. तुझ्या पालकांनी कशा पद्धतीने तुला सपोर्ट केलता नीटची तयारी करत असताना? आज मी इथपर्यंत पोहोचली आहे, त्याचा सगळ्यात मोठा हात माझ्या मम्मी-पप्पांचाच आहे. माझे मम्मी-पप्पा नेहमी मला मोटिव्हेट करायचे. मी घरी फोन करायचे, की "मम्मी मला या टेस्टमध्ये मार्क कमी आले, की जास्त असं झालं, तसं झालं." तर माझी आई नेहमी मला म्हणायची, की "बाळा, आपण फक्त कर्मवर फोकस करायचं. जे फळ आहे त्याची चिंता बिलकुल नको करू तू. तू मेहनत करत आहे म्हणजे तुझं सगळं चांगलंच चांगलं होणार आहे." आणि शी वॉज द बॅकबोन थ्रूआउट माय जर्नी. म्हणजे तुझ्या मम्मीने तुझी काळजी घेतली. तुझ्या सोबत राहत होती का तू हॉस्टेलला राहायची? नाही, नाही. मी हॉस्टेलला राहायची. हम्म. म्हणजे तुझ्या सोबत नांदेडमध्ये नव्हतं करत ते? नाही, नाही. मी तशी अमरावती जे डिस्ट्रिक्ट आहे तिकडे बिलॉन्ग करते. हम्म. तर मी तिथे एकटीच होती नांदेडला. आता नांदेड असेल, लातूर असेल, अशा जिथं ट्युशन हब आहेत, असे काही विद्यार्थी खूप लवकर डिस्ट्रॅक्ट होतात तिथे शिकणारे. तर तू हं. स्वतःला डिस्ट्रॅक्शन पासून कशा पद्धतीने लांब ठेवलं? मोबाईल असो, मैत्रिणी असो, कारण काय काय हॉस्टेलवर मैत्रिणी फक्त गप्पा मारत बसतात 2-2, 3-3 तास. हं. नाही, माझं असं होतं, की माझ्याकडे Android फोन नव्हताच. मी आधीच घरी सांगितलं होतं, की जर मी माझ्यासोबत Android फोन ठेवला, तर मी डिस्ट्रॅक्ट होईल. म्हणून मग मी माझ्याकडे तो साधावाला फोन होता. त्याच्यातून फक्त कॉल्स आणि साधे मेसेज जायचे टेक्स्टचे. तर फोनचं डिस्ट्रॅक्शन तर मला नव्हतंच आणि मी कधी असंही नाही बोलले, की मला लेक्चर करायचंय, तर मला फोनची आवश्यकता आहे. मी क्लासमध्ये इतकं चांगलं लक्ष देत होती, की मला त्या फोनची किंवा ऑनलाईन कोणते पण लेक्चर करायची काही गरज नाही पडली कधीच. आणि मी आधीच बाउंड्री बनवून घेतली होती सगळ्या मुलींसोबत, की मी इथे पेपर किंवा नीट क्रॅक करायसाठी आली आहे. मी मैत्री वगैरे एवढं सगळं करायला नाही आली आहे. आणि
नॉर्मली मैत्री ठीक आहे, पण आम्ही कधीही जास्त टाईमपास किंवा जास्त गप्पा वगैरे नव्हती करत मी. म्हणजे मी खूप इंट्रोव्हर्ट टाइप मुलगी होती त्या टाईमला. तर ज्यादा मी कन्सेंट नव्हते ठेवत कोणासोबत. माझा अभ्यास, माझा बेड, बस तेवढंच. येस, डेफिनेटली. प्रत्येक विद्यार्थ्याने हिच्याकडनं शिकलं पाहिजे, की आपण पण इथं लातूर ट्युशन एरिया असेल किंवा नांदेड असेल, इथं का कुठल्या गोष्टीसाठी आलोत? आपल्याला नीट क्रॅक करायची. इथं जास्त रिलेशन बनवण्याची गरज नाही. मित्र, मैत्रिणी, हम्म. अजून पुन्हा काही-काहींचे तर शॉपकीपरवाल्यांसोबत बी जास्त फ्रेंडशिप असते त्यांची. अशा पद्धतीच्या हम्म. गोष्टींपासून विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तो म्हणजे पालक तर नाहीच, पण विद्यार्थ्यांनो तुम्ही दूर राहावा. आणि पालक पण काय होते, खूप लवकर इन्फ्लुएन्स होतात काही-काहींचे, की नीटची तयारी आता कशाला करताय? आताच स्कॅम झालाय, आताच पेपर लीक झालाय. असल्या गोष्टींपासून मग ते रिपीट करण्याचा चान्स देत नाहीत विद्यार्थ्यांना. तर अशा पालकांना तू काय सांगशील? मी त्यांना सांगूया की आयुष्य एकदाच मिळते. तुमच्या मुलांची जर खूप इच्छा आहे की नाही बा त्याला डॉक्टर बनायचं आहे, तर प्लीज त्याला सपोर्ट करा. त्यांना सगळ्यात जास्त तुमच्याच सपोर्टची गरज आहे. जर तुम्ही त्यांना सपोर्ट नाही कराल, तर अजून कोण करणार हे? तर प्लीज तुमच्या पालकांना लेकरांना सपोर्ट करा. त्यांना सजेस्ट करा की नाही तू रिपीट कर आणि त्यांना तुमचं पाठबळ द्या. येस, डेफिनेटली. आता तू रिपीट इयर मध्ये कुठल्या मिस्टेक्स अवॉइड केल्या ज्याच्यामुळे की तुझं सिलेक्शन झालं? 11th-12th मध्ये केलेल्या मिस्टेक्स? पहिले तर मी खूप जास्त प्रॅक्टिस केली. जे सर मला आज शिकवायचे, मी ते घरी आल्या-आल्या लगेच रीड करत होती. नंतर त्या टॉपिकचे मी सगळे एम-सी-क्यू त्याच टाईमला सॉल्व्ह करत होती. लोकांचं कसं आहे, ते ना स्किप करतात लेक्चर नंतर. काही घरी येऊन अभ्यास नाही करत किंवा टाईमपास करते. त्याच्यामुळे त्यांचा बॅकलॉग वाढून जाते. आणि मी माझा बॅकलॉग बिलकुल होऊ दिलेला नाही. हे तर सगळ्यात मोठे इम्पोर्टंट टॉपिक आहे बॅकलॉग. कारण की बॅकलॉग सगळ्यांना खूप असं डिस्ट्रॉय करून टाकतात. मग त्यांच्याकडनं ते सिलेबसच कंप्लीट होत नाही. तर मी एक एम ठेवलं होतं, की मला घरी येऊन काहीही करून आज जेवढं शिकवलेलं आहे, मला तेवढं सगळं वाचायचं आहे आणि सगळ्याचे एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे माझं बॅकलॉग होणार नाही आणि मला कॉन्फिडन्स मिळणार. म्हणजे नेक्स्ट लेक्चरमध्ये जर सरनी मला त्याच्या टॉपिकवर काही क्वेश्चन्स विचारले, तर मी त्यांना आन्सर देऊ शकणार. बस. येस, डेफिनेटली. तू किती तास अभ्यास करत होतीस ज्यावेळेस तू रिपीट इयर मध्ये होतीस? असा एक क्वेश्चन मी विद्यार्थ्यांनी तर दिलेले काय काय क्वेश्चन्स? तसं बघितलं तर मी घरी गेल्यानंतर 1-2 हॉरमध्ये फ्रेश होऊन म्हणजे मी अभ्यासालाच बसत होते. माझ्यासाठी दुसरं कोणतं काम नव्हतं. माझा प्रायमरी फोकस होता अभ्यास. तर मी सगळे कामं सोडून फक्त अभ्यास करत होती मोस्टली. म्हणजे घरी आल्यानंतर सपोज माझा 6 तासचा अभ्यास रोज व्हायचा. म्हणजे दिवसभर फक्त अभ्यास, क्लास, डीएसपी तेवढंच? दुसऱ्या लाईफ मध्ये काहीच बस. नव्हतं तुझ्या? न नाही, म्हणजे मी करायचीच नाही ना, कारण की माझं 1 वर्षाचं एवढं होतं, की जर मी 1 वर्ष ही मेहनत केली ना, तर मी माझं फ्युचर खूप ब्राईट बनवणार. जर मी हे 1 वर्ष बाकी कोणत्या दुसऱ्या गोष्टीला ज्यादा प्रायोरिटी दिली, तर ते माझ्यासाठी आणि माझ्या फ्युचरसाठी चांगलं नव्हतं. येस, डेफिनेटली. खूप मोठा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही. आता तू विद्यार्थ्यांना असं सांग, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा इंडिव्हिज्युअली कसा अभ्यास केला पाहिजे, जर त्या विद्यार्थ्यांना 650 प्लस मार्क्स घ्यायचे असतील नीट 2026-27 साठी? हां, 27 मध्ये. तर सगळ्यात पहिले फिजिक्सचं असं आहे, की फिजिक्सचे एकदम सगळे जे फॉर्म्युला शीट तुम्ही बनवा. सगळे फिजिक्सचे एम-सी-क्यू सॉल्व्ह करा. आर-सी-सीच्या मॉड्यूलमध्ये खूप व्हेरायटीज ऑफ क्वेशन्स आहेत फिजिक्सचे. सगळे पी-वाय-क्यू सॉल्व्ह करा, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुम्हाला जे काही डाऊट येते ते सरला जाऊन बोला. प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर ठेवा फिजिक्समध्ये आणि रोज तुम्ही जे नोट्स बनवता त्याला रोज रिवाईज करा. फॉर्म्युला शीट जे बनवते तुम्ही त्याला रोज रिवाईज करा सकाळी उठल्यानंतर. म्हणजे ते जे फॉर्म्युला आहे तुमच्या डोक्यामध्ये फिट होऊन जाते. नंतर केमिस्ट्रीसाठी इनऑर्गॅनिकसाठी पण तुम्ही इनऑर्गॅनिकमध्ये थोडंसं रटायचं असते. तर त्याला कंटिन्यू वाचत राहायचं. एन-सी-आर-टी वाचायची इनऑर्गॅनिकसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि फिजिकल जे केमिस्ट्री आहे, ते तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला बहुत सारे एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला लागते. त्याच्यामध्ये पण सगळे पी-वाय-क्यूज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. जे क्वेश्चन नाही आले ते सरला विचारायचे आणि बायोमध्ये मेनली मी आधी पण सांगितले आहे, की मुलं एम-सी-क्यू सॉल्व्ह नाही ऑर्गॅनिक. करत. हां आणि ऑर्गॅनिकमध्ये तुम्ही रिएक्शन्सची एक बुक बनवा. जसं अल्डिहाइड आहे किंवा अल्कोहोलसाठी त्याची पूर्ण जे रिएक्शन्स आहे, रिएक्शनचे नेम, इथे कोणता मेकॅनिझम होत आहे आणि जे तुमचे बेसिक्स आहे ऑर्गॅनिक्सचे, ते क्लिअर ठेवा. बरेच मुलांचे बेसिक्स क्लिअर नसतात. त्याच्यामुळे त्यांना पुढे खूप त्रास होते. तर ऑर्गॅनिकचे बेसिक्स बस. जर तुम्ही इतकं पण केलं ना, तर तुम्ही खूप डिसेंट स्कोर करणार केमिस्ट्रीमध्ये. आणि बायोमध्ये तर एम-सी-क्यू सॉल्व्ह करा. पूर्ण एन-सी-आर-टी लाईन टू लाईन रीड करा. खूप सगळे ट्रिकी क्वेशन्स बनतात. कुठे इफ नॉट, बट, एक्सेप्ट असे शब्द राहतात, जे आपल्याला ना खूपदा मिस होऊन जातात. तर एन-सी-आर-टी एकदम चांगली रीड करायची. बहुत सारे एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक दुसरी बुक पण पर्चेस करू शकता बायोचे एम-सी-क्यू सॉल्व्ह करण्यासाठी.
जर तुम्ही इतकं पण केलं ना, तर तुम्ही खूप चांगले स्कोर करणार. येस, डेफिनेटली. तर आता तुला कुठलं कॉलेज म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर हे कॉलेज तुला भेटलेलं आहे. तर त्या कॉलेजचा हं. एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे तुझा? कॉलेज तर खूप छान आहे. नवीन-नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बनत आहे. खूप छान क्लासेस आहे. टीचर्स लोकं, प्रोफेसर्स लोकं पण खूप चांगलं आहे. एन्व्हायर्नमेंट पण खूप सपोर्टिव्ह आहे. माझ्या हिशोबाने चांगलं कॉलेज आहे. छान आहे. तुझं हॉस्टेलचा कॅम्पस किती मोठा आहे म्हणजे कॉलेजचा आणि हॉस्टेलचा? मेजर तर नाही माहिती मला, बट कॅम्पस खूप मोठा आहे. हम्म. आणि मोस्ट ऑफ द बिल्डिंग म्हणजे जे स्टडीजसाठी आहे, कॉलेजेस जे आहे ते थोडं वेगळं आहे. जे ओपीडी आहे, कॅज्युअल्टी जे आहे, ते थोडी वेगळी आहे. आमचं हॉस्टेल पण साईडला आहे. मग इकडे-तिकडे मॉर्चरी पण आहे. आता नवीन स्पोर्ट्स ग्राउंड बनवणं सुरू आहे. स्पोर्ट्समध्ये कॉलेजला एन्करेज करण्यासाठी बहुत सारे स्पोर्ट्स पण होते आणि त्यानंतर नवीन बिल्डिंग बनत आहे. ते त्यामध्ये छान कंडिशनिंग आहे, छान टीव्ही वगैरे लावलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे छान आहे आता. मी असं ऐकलंय की नागपूरच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये रॅगिंग हा विषय जास्त असतो, तर तुमच्या मेडिकल कॉलेजमध्ये असं काय असतंय का? चालतंय का? नाही, रॅगिंग नाही, पण थोडी रिस्पेक्ट असली पाहिजे आपल्या सीनियरबद्दल. बस हम्म. रॅगिंग तशी काही नाही इकडे. म्हणजे सिनियर्सला गुड मॉर्निंग म्हणावं लागतं, गुड नाईट वगैरे नाही, असं नाही. काहीतरी असतंय? नाही, नाही. असं काही नाही आहे. फक्त जर सीनियर असतात तर त्यांना सर म्हणायचं किंवा दीदी म्हणायचं. रिस्पेक्ट द्यायची थोडीशी. जशी आपण आपल्या मोठ्या बहिणींना जशी देते. बस तसं रिस्पेक्टफुल वातावरण असलं पाहिजे. कारण की ते आपल्यापेक्षा थोडे एक्सपिरियन्स आहे ना. त्यांनी 1 वर्ष जादा आपल्यापेक्षा अभ्यास केला आहे. त्यांना माहिती आहे की काय चांगलं आहे, काय वाईट आहे. ते लोकं सजेस्ट करतात की तुम्ही हे बुक वाचली पाहिजे किंवा ते बुक रेफर केली पाहिजे शिकण्यासाठी. तर फ्रेंडली एन्व्हायर्नमेंट आहे असं काही नाही. तू तुझ्या मतलब त्या जीएमसी ला 10 पैकी किती नंबर्स देशील? 7.5. का ते बाकीचे 2.5 कुठं गेले? 2.5 सध्या तर आम्हाला अलाउड नाही आहे न्यू बिल्डिंगमध्ये जायसाठी. त्याच्यासाठी 1 हा. पॉइंट कटते आणि जी कॅन्टीन आहे त्याच्यामध्ये आम्हाला अलाउड नाही आहे फर्स्ट इयरवाल्यांना. तर सेकंड इयरपासून जेव्हा अलाउड होईल तेव्हा मग तो 8.5 होऊन जाईल रँक. आणि राहिलेले ते बाकीचे? बाकीचे थोडंसं हॉस्टेलमध्ये जसं आम्हाला थोडंसं आता चालू आहे हॉस्टेलमध्ये थोडंसं स्पेस नाही आहे. पण आम्हाला 2 महिन्यातच मिळून गेलं होतं गव्हर्नमेंट हॉस्टेल. आधी 2 महिने आम्हाला बाहेर राहावं लागलं होतं. पण हम्म. आता हॉस्टेलच्या सगळ्या सुविधा आहेत. बस आता तुझी त्याच्यामुळे लाईफ कशा थोडंसं पद्धतीने बरोबर. तुझी लाईफ कशा पद्धतीने चेंज झाली एक नीट ॲस्पिरंट आणि मेडिको याच्यामध्ये? तसं तर मला फॅमिलीकडनं खूप अप्रिसिएशन, कुठे पण गेली तर माझ्या मम्मी-पप्पांची खूप जास्त रिस्पेक्ट आहे. मला सगळे लोकं विचारतात, की डॉक्टर, डॉक्टर आणि ते एक शब्द ऐकला ना डॉक्टर आपल्या नावासमोर तर एक वेगळंच काहीतरी वाटते. आपल्या आई-बाबांना पण आपल्याला खूप अभिमान होते, की नाही माझी मुलगी डॉक्टर बनत आहे. आणि सगळे फॅमिली मेंबर्स पण खूप चांगल्याने ट्रीट करतात मग. सोसायटीमध्ये पण थोडीशी रिस्पेक्ट वाढते. आणि फ्रेंड्समध्ये पण सगळेजण विचारतात मग आपल्याला ज्यांचं नाही झालं सिलेक्शन त्यांना मग सजेशन ते विचारतात, की कसं करायचं, काय करायचं? तर छान वाटतंय म्हणजे खूप छान फीलिंग आहे. येस, डेफिनेटली. जे विद्यार्थी हा पॉडकास्ट बघतेत, आता 11th आलेले आहेत नवीन-नवीन लातूरला किंवा नांदेडला शिकायला, अशा विद्यार्थ्यांसाठी तू काय ॲडवाइस देशील? एक फायनल मेसेज? फायनल मेसेज ही आहे, की तुम्ही अभ्यास करायसाठी आलेले आहे. बिलकुल डिस्ट्रॅक्ट होऊ नका. फोनला दूर ठेवा तुमच्यापासनं. सगळे लेक्चर अटेंड करा, सगळे क्लास टेस्ट द्या, सगळ्या मॉक टेस्ट द्या आणि बाकीच्या गोष्टीपासून इन्फ्लुअन्स होऊ नका. फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या. जे काही तुम्हाला डाउट येत असेल ते सगळ्यांना विचारा. सगळ्यांपासून समजून घ्या आणि तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि प्लीज बॅकलॉग होऊ देऊ नका. सगळ्यात मेन. येस. तर मेन पॉइंट झालेले पॉडकास्ट मधले. तुला काय शेअर करायचं असेल तर तू करू शकते. नाही बस माझे मी सगळं शिकले. बस झालं? हो. ओके, ठीक. थँक सो मच पॉडकास्ट मध्ये जॉईन झाल्याबद्दल. एक मिनिट. तर थँक यू. थँक सो मच तू पॉडकास्ट मध्ये जॉईन झालीस आणि आमच्या नीट ॲस्पिरंट्सला गाईड केलंस. तुला पण ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. थँक थँक यू. चॅनल माहिती ना तुला कुठलंय? हो, मला पाठवलेलं आहे. मी करेल, बघेल ओके, सबस्क्राईब.
ठीक आहे, बाय. बाय.